तर मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.6 मधील 1 ते 4 एक्झाम्पल पाहिले होते. तर या ठिकाणी आपण 5th एक्झाम्पल पाहूयात. 5th एक्झाम्पल अशा प्रकारे आहे. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. 5 times the score of the second test is the same as the square of the score in the first test. Find his score in the first test. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे एक्झाम्पल दिलेलं आहे आणि या ठिकाणी सुयशने पहिल्या टेस्टपेक्षा दुसऱ्या टेस्टमध्ये 10 मार्क्सचा जास्त स्कोर केलेला आहे. कंडिशन आपल्याला अशा प्रकारे दिलेली आहे. 5 times the score of the second test म्हणजे त्या ठिकाणी सेकंड टेस्टमध्ये जेवढे पण काय त्याला मार्क्स मिळालेले आहेत त्याची 5 पट जर मार्क घेतली तर ती 5 पट मार्क म्हणजे किती मार्क असणार आहेत? पहिल्या टेस्टमध्ये जेवढे मार्क्स पडलेले आहेत त्याच्या स्क्वेअर्स एवढे ते मार्क्स असणार आहेत. तर आपल्याला पहिल्या टेस्टमध्ये किती मार्क्स पडले ते या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर आपण या ठिकाणी ॲज्युम करूयात. लेट x be the marks in the first test. आपण या ठिकाणी ॲज्युम केलेलं आहे. लेट x be the marks in the first test. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलंय सेकंड टेस्टमध्ये पहिल्या टेस्टपेक्षा 10 मार्क्स जास्त आहेत. देअरफॉर x + 10 be the marks in second test. Therefore by given condition, तर या ठिकाणी आपल्या कंडिशन काय दिलेली आहे तर ती कंडिशन अशा प्रकारे दिली आहे. 5 times the scores of the second test. सेकंड टेस्ट मधील स्कोर आहे x + 10. therefore 5 times means 5 into x + 10 इक्वल टू हा जो स्कोर आहे तो फर्स्ट टेस्टच्या स्क्वेअर एवढा आहे. म्हणून या ठिकाणी फर्स्ट टेस्टमध्ये स्कोर आहे x, तर या ठिकाणी येईल x². देअरफॉर 5 into x 5x + 50 इक्वल टू x². देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज x². हे दोन्ही टर्म्स राईट साईडला गेल्यानंतर मायनस होतील म्हणजे या ठिकाणी -5x - 50 इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x - 50 इक्वल टू 0 अशा प्रकारे भेटलेलं आहे. तर या ठिकाणी हे सॉल्व करूया. तर या ठिकाणी 1 × -50 ह्यांचे फॅक्टर्स आपल्याला पाडावे लागणार आहेत आणि त्याचे फॅक्टर्स अशा प्रकारे पडतील ते आपल्याला अशा प्रकारे घ्यावं लागतील जेणेकरून त्यांची वजाबाकी मिडल टर्म एवढी घ्यायची आहे. तर या ठिकाणी मिडल टर्म आहे 5. तर असे कोणते फॅक्टर्स आहेत की त्यांची वजाबाकी 5 येईल आणि गुणाकार 50 येईल? तर ते फॅक्टर्स आहेत 10 आणि 5. तर ह्या दोघांपैकी एक मायनस आहे. तर कुणाला मायनस साईन द्यायचं तर या ठिकाणी मिडलला मायनस साईन आहे तर ते मायनस साईन मोठ्या संख्येला द्या, दुसऱ्याला प्लस द्या म्हणजे यांची ॲडिशन येईल -5. देअरफॉर दिस टर्म्स कॅन बी रिटन ॲज x² - 5 कॅन बी रिटन ॲज -10x + 5x. देअरफॉर -10x + 5x थर्ड टर्म ॲज इट इज -50 इक्वल टू 0. या ठिकाणी आपण ह्यांचे ग्रुप काढून घेतले तर फर्स्ट ग्रुपमधून x कॉमन येईल. x इन ब्रॅकेट x - 10 प्लस सेकंड ग्रुपमधून या ठिकाणी काय कॉमन येईल बरं तर ह्या सेकंड ग्रुपमधून आपल्याला 5 हा कॉमन येतो. या ठिकाणी 5 इन ब्रॅकेट x - 10 इक्वल टू 0. देअरफॉर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये x - 10 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x + 5 इक्वल टू 0. देअरफॉर x - 10 इक्वल टू 0 और x + 5 इक्वल टू 0. देअरफॉर x इक्वल टू 10 और x इक्वल टू -5. देअरफॉर x इज नॉट इक्वल टू -5 बिकॉज आपण x काय घेतलंय तर x अशा प्रकारे घेतलं. लेट x बी द मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट. तर या ठिकाणी मार्क्स हे आपण निगेटिव्ह घेऊ शकत नाही. देअरफॉर आपण असं या ठिकाणी म्हटलं x इज नॉट इक्वल टू -5 बिकॉज मार्क्स नेवर नेगेटिव्ह. देअरफॉर
x equal to 10. Therefore score in the first test, therefore score in the first test is 10. तर या ठिकाणी अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे ते पहा. या ठिकाणी आपण असं म्हटलं आहे एक्स इज नॉट इक्वल टू -5, पण काही काय असे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये स्कोर हा निगेटिव्ह पण आहे, पण ते एक्झाम आपल्याला या ठिकाणी पाहिजे नाही. तर प्रॅक्टिस सेट 2.6 मधील 6th एक्झाम्पल आहे. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. तर मिस्टर कासमने एक लहान उद्योग चालू केलेला आहे भांडी तयार करण्याचा. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन अ डेली बेसिस. ते दररोजच्या दररोज काही ठराविक संख्येचे ते काय करतात भांडी तयार करतायत. तर या ठिकाणी सांगितले प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 times total number of pots he makes in a one day. If product cost of all pots per day is ₹600, find production cost of one pot and number of pots he makes per a day. तर या ठिकाणी आपल्याला एका दिवसामध्ये मिस्टर कासम किती भांडी तयार करतात आणि एका भांड्याचं प्रोडक्शन कॉस्ट किती आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर या ठिकाणी असं अज्युम करूयात आपण, लेट मिस्टर कासम प्रोड्यूसेस X नंबर ऑफ पॉट्स इन अ डे. तर या ठिकाणी आपण असा अज्युम केलेला आहे मिस्टर कासम हे एका दिवसामध्ये X एवढे भांडी तयार करतायत. तर या ठिकाणी आपल्याला कंडिशन अशी दिलेली आहे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, म्हणजे या ठिकाणी काही प्रोडक्शन कॉस्ट, देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट इक्वल टू, तर आपल्याला किती दिलेली प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 10 times दी टोटल नंबर ऑफ पॉट्स. तर त्या ठिकाणी मिस्टर कासम एका दिवसामध्ये X एवढे पॉट्स तयार करतायत. तर त्याची प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला अशा प्रकारे दिली 40 मोर दॅन 10 times दी टोटल नंबर ऑफ पॉट्स, म्हणजे या ठिकाणी 10x म्हणजे 10 टाइम्स आणि मोर दॅन 40 मीन्स 10x प्लस 40 अशा प्रकारे प्रोडक्शन कॉस्ट आलेली आहे या ठिकाणी. तर आपल्या कंडिशन दिलेली आहे, देअरफॉर बाय गिवन कंडिशन, तर आपल्या कंडिशन दिलेली आहे ही मेक्स अ वन डे इफ प्रोडक्ट कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. तर त्या ठिकाणी प्रोडक्ट कॉस्ट जी आहे ती एका दिवसाची किती आहे ₹600 आहे. तर या ठिकाणी समजा आपण 10 पॉट्स तयार केलेले आहेत आणि एका पॉट्सची किंमत आहे 50. तर ह्या 10 पॉट्सची एकूण किंमत किती येईल या ठिकाणी 500 येईल. तर आपण कशा प्रकारे हे केलं तर ह्यांचं या ठिकाणी काय घेतलंय मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे येईल x इंटू ह्या दोन्हींची आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल x इंटू 10x प्लस 40 इक्वल टू 600. अशा प्रकारे आपल्याला कंडिशन दिलेली आहे. x ने 10x मल्टिप्लाय केल्यानंतर येईल 10x स्क्वेअर प्लस 40x इक्वल टू 600. 600 लेफ्ट साईडला नंतर मायनस होईल 10x स्क्वेअर प्लस 40x मायनस 600 इक्वल टू 0. देअरफॉर डिवाइडिंग बोथ साइड्स बाय कशाने डिवाइड करावं लागेल तर आपल्याला या ठिकाणी 10 ने डिवाइड करावं लागेल. देअरफॉर बोथ साइड्स बाय 10. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इक्वल टू 0. तर आपल्याला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारे मिळालेलं आहे x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इक्वल टू 0. तर या ठिकाणी x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इक्वल टू 0 हे आपल्याला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलेलं आहे. तर आपल्याला हे सॉल्व करायचं असेल तर 1 इंटू मायनस 60चे फॅक्टर्स पाडावे लागतील, म्हणजेच या ठिकाणी मायनस 60चे या ठिकाणी फॅक्टर्स पाडावे लागतील. ते अशा प्रकारे घ्यावे लागतील की जेणेकरून
10ची सबट्रॅक्शन मिडल टर्म एवढी यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन -60 यायला पाहिजे. तर आता असे कोणते आहेत फॅक्टर्स, तर आपण या ठिकाणी पाहूयात. 15 चौक 60. या ठिकाणी हे जे अगोदर फॅक्टर्स पाडूयात. 2 गुणुले 30, परत 3 गुणुले 20, त्याच्यानंतर 12 पंचे 60, त्याच्यानंतर या ठिकाणी येईल 10 सख 60. अशा प्रकारे वेगवेगळे फॅक्टर्स पडतात. आता ह्याच्यामध्ये पहा कोणाची सबट्रॅक्शन मिडल टर्म एवढी येईल, तर या ठिकाणी ह्यांची येत नाही, ह्यांची पण येत नाही, ह्यांची पण येत नाही. 10तून 6 गेले 4, तर मिडल टर्म एवढी येते. म्हणजे या ठिकाणी आपले जे फॅक्टर्स आहेत 10 आणि 6 आहेत. तर या ठिकाणी आपण 10 आणि 6 घेऊयात. 10 आणि 6, पण या ठिकाणी पहा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -60 आहे. म्हणजे ह्या दोघांपैकी एक कोणतरी या ठिकाणी मायनस आहे. मग या ठिकाणी कोणता मायनस आहे, तर पहा मिडलला प्लस साईन आहे. तर हे जे प्लस साईन आहे दोघांपैकी मोठ्या संख्येला द्यायचं आणि दुसऱ्याला त्याच्या अपोजिट साईन द्यायचं. म्हणजे या ठिकाणी येईल प्लस आणि या ठिकाणी येईल मायनस. ह्यांची ॲडिशन येईल +4, ह्यांचं मल्टिप्लिकेशन येतं -60. देअरफॉर या ठिकाणी आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारे लिहू. x², 4x च्या ऐवजी आपण 10x - 6x घेणार आहोत. देअरफॉर 10x - 6x - 60 = 0. ह्यांचे ग्रुप पाडले. फर्स्ट ग्रुपमधून x कॉमन येईल, x इन ब्रॅकेट x + 10 आणि ह्याच्यातून काय कॉमन येईल बरं, -6. आतमध्ये राहील x + 10 = 0. ह्या दोन ब्रॅकेटच्या ऐवजी एकच ब्रॅकेट x + 10 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल x - 6 = 0. देअरफॉर x + 10 = 0 or x - 6 = 0. Therefore x = -10 or x = 6. पण या ठिकाणी आपण x ची काय व्हॅल्यू घेतलेली आहे. लेट मिस्टर कासम प्रोड्युसेस x नंबर ऑफ पॉट्स इन अ डे. म्हणजे हा जो x आहे हा x म्हणजे एक संख्या आहे, ती नॅचरल नंबर या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. कारण की आपण जी भांडी मोजतो ते अशा प्रकारे मोजत नाही, -1 -2 -3 -4. तर ती मोजण्यासाठी आपण नॅचरल नंबरचा वापर करतो. नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट करतो. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 आणि नॅचरल नंबर कधीच या ठिकाणी निगेटिव्ह येत नाहीत. म्हणून या ठिकाणी x इज नॉट इक्वल टू -10. देअरफॉर x इज नॉट इक्वल टू -10 बिकॉज number of pots never negative. Therefore x = 6. तर या ठिकाणी मिस्टर कासम दररोज किती भांडी तयार करतात, तर 6 तयार करतात. Therefore मिस्टर कासम produces 6 pots in a day. तर एका दिवसामध्ये ती 6 भांडी तयार करतात. तर एका दिवसाचा प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, 600 आहे. म्हणजे एका भांड्यासाठी किती खर्च येईल, तर तो 100 रुपये येईल. तर या ठिकाणी आपण म्हणूया देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट = 10x + 40. 10 × x ची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे 6 + 40, 60 + 40 तर = 100. तर या ठिकाणी प्रोडक्शन कॉस्ट किती आलेला आहे एका भांड्याचा, तर तो आलेला आहे 100 रुपीज. प्रॅक्टिस सेटमधील हे 7वं एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल आपल्याला अशा प्रकारे दिले. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. तर या ठिकाणी तुम्हाला प्रतीक 36 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने जातोय आणि परत 36 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येतोय. पण त्याला जाऊन माघारी येण्यासाठी किती कालावधी लागतोय, 8 तास लागत आहेत. आणि त्या ठिकाणी आपल्याला अजून एक दिलेलं आहे द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, म्हणजे संत पाण्यातील नावेचा वेग या ठिकाणी 12 km/h म्हणजे तासी 12 किलोमीटर नावेचा वेग दिलेला आहे. तर आपल्याला
फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजेच पाण्याचा प्रवाहाचा वेग या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे घेऊयात, लेट द स्पीड ऑफ द वॉटर करंट बी x किलोमीटर पर आवर. देअरफॉर डिस्टन्स कव्हर्ड बाय द प्रतीक इन डाउनस्ट्रीम. आता या ठिकाणी पहा, प्रतीक ए या ठिकाणी आहे आणि तो बी ह्या ठिकाणापर्यंत प्रवाहाच्या दिशेने जातो. डाउनस्ट्रीम म्हणजेच काय, प्रवाहाच्या दिशेने, आणि अपस्ट्रीम म्हणजेच काय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. तर प्रतीक हे 36 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने जातोय. तर या ठिकाणी किती येईल, डिस्टन्स कव्हर्ड बाय द प्रतीक इन डाउनस्ट्रीम इज 36 किलोमीटर. स्पीड ऑफ द प्रतीक इन डाउनस्ट्रीम. आता प्रवाहाच्या दिशेने जात असताना प्रतीकचा वेग आहे तेवढाच राहणार आहे का, नाही, कारण की त्याचा वेग वाढणार आहे. तर या ठिकाणी बोटीचा वेग आहे 12 किलोमीटर पर आवर. हा जो दिलेला आहे आपल्या संत पाण्यातील दिलेला आहे, आणि त्याच दिशेने बोट जाते आणि प्रवाहाचा वेग पण त्याच दिशेने आहे. म्हणजे या ठिकाणी प्रवाहाचा वेग दिलेला आहे आपल्याला x. तर या ठिकाणी घ्यावं लागेल 12 + x किलोमीटर पर आवर. म्हणजे या ठिकाणी स्पीड ऑफ द प्रतीक इन डाउनस्ट्रीम इज 12 + x किलोमीटर पर आवर. तर या ठिकाणी आपल्याला हे जे 36 किलोमीटर डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स जाण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजेच आपण अशा प्रकारे लिहूयात, डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स किती आहे 36, स्पीड किती होता 12 + x. तर आपल्याला या ठिकाणी ए पासून बी पर्यंत म्हणजे प्रतीकला ते जे 36 किलोमीटर जे अंतर आहे कापण्यासाठी 36/12 + x एवढा कालावधी लागलेला आहे. नाव ऑल्सो रिटर्न टू द सेम स्पॉट. म्हणजे या ठिकाणी प्रतीक बी या ठिकाणी गेलता, बी पासून परत त्याला ए या ठिकाणी यायचं, म्हणजे त्याला टोटल डिस्टन्स 36 किलोमीटर या ठिकाणी कापावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण डिस्टन्स कवर्ड इन अपस्ट्रीम = 36 किलोमीटर घेतलेलं आहे. आता पहा, स्पीड ऑफ द प्रतीक इन अपस्ट्रीम. ज्यावेळेस प्रतीक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतो त्यावेळेस त्याचा स्पीड काय आहे तो आपल्याला काढावा लागणार आहे. या ठिकाणी पहा, हा जो आहे तो वेग आहे प्रवाहाचा वेग आपण या ठिकाणी घेतलेला आहे x, आणि नावेचा वेग या ठिकाणी आहे 12 किलोमीटर पर आवर, आणि या ठिकाणी स्ट्रीमचा आहे किलोमीटर पर आवर. म्हणजेच जरी नाव 12 तासी वेगाने पुढे आली तरी 1 किमी वेगाने परत पाठीमागे जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार, या ठिकाणी त्यांचं सबट्रॅक्शन करावं लागणार. म्हणजेच 12 - x किलोमीटर पर आवर. म्हणजे या ठिकाणी स्पीड ऑफ द प्रतीक इन अपस्ट्रीम इज 12 - x किलोमीटर पर आवर. टाइम टेकन 36 अपॉन डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीड इज 12 - x. म्हणजेच प्रतीकला परत रिटर्न येण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय 36/12 - x एवढा वेळ लागतोय. तर या ठिकाणी पहा, देअरफॉर बाय गिव्हन कंडिशन टाइम इन अपस्ट्रीम प्लस टाइम इन डाउनस्ट्रीम = 8 hours. Therefore, time in upstream, that is 36/12 - x plus time in downstream = 36/12 + x = 8. Therefore, 36 in bracket taking cross multiplying 12 + x plus 36 in bracket 12 - x equal to 12 - x into 12 + x 12² - x², आणि ह्यानी आपण 8 ला मल्टिप्लाय करू, म्हणजे 8 in bracket 12² - x². या ठिकाणी 36 कॉमन घेतलं, 36 in bracket 12 + x plus 12 - x equal to 8 in bracket 144 - x². या ठिकाणी पहा, प्लस x - x कॅन्सल होईल, 12 + 12 24 equal to 8 in bracket 144 - x². Therefore, या ठिकाणी 8 ने 24 ला डिवाइड केल्यानंतर 36 × 3 = 144 - x² येईल.
तर या ठिकाणी 36 इंटू 3 ठिकाणी तर 108 इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. तर या ठिकाणी 144 लेफ्ट आल्यानंतर 108 मायनस 144 इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर. तर या ठिकाणी पहा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू आणि मोठ्या संख्येत चिन्ह देऊ, म्हणजे 144 मायनस 108 इज 36. या ठिकाणी मोठ्या संख्येत चिन्ह मायनस इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर. मायनस मायनस गेट कॅन्सल. 36 इक्वल टू एक्स स्क्वेअर. देअरफॉर x इक्वल टू प्लस और माइनस 6. देयरफॉर x इक्वल टू 6 और x इक्वल टू माइनस 6. बट x is not equal to minus 6 because speed never negative. Therefore x equal to 6. Therefore speed of water current is 6 किलोमीटर पर आवर. तर अशा प्रकारे संत पाण्याचा वेग या ठिकाणी किती येतोय? 6 किलोमीटर पर आवर येतोय. तर प्रॅक्टिस सेटमधील नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. Pintu takes 6 days more than those Nishu to complete certain work. If they work together, they finish in 4 days. How many days would it take to complete work if they work alone? तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे दिलेलं आहे, पिंटूला निशूपेक्षा एक काम असं काही ठराविक निश्चित काम करण्यासाठी 6 दिवस जास्त लागत आहेत. तर दोघांनी जर ते मिळून काम केलं तर ते दोघं पण 4 दिवसामध्ये ते पूर्ण काम करतायत. तर त्यांनी दोघांनी सेपरेट जर काम केलं तर त्यांना किती दिवस लागतात ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर मग या ठिकाणी आपण असं म्हणूया, लेट निशू कंप्लीट अ वर्क इन अ एक्स डेज. तर आपण या ठिकाणी असं मानलेलं आहे, निशूला ते काम करण्यासाठी एक्स डेज लागत आहेत. तर पिंटूला किती लागतील? देअरफॉर पिंटू कंप्लीट सेम वर्क इन एक्स प्लस 6 days. Now by given condition, तर आपल्या दिलेल्या अटीनुसार काय आहे, तर ते दोघांनी मिळून जर ते काम केलं तर ते दोघं जण 4 दिवसामध्ये पूर्ण काम करतायत. तर या ठिकाणी असं म्हणूया, निशूला ते काम कंप्लीट करण्यासाठी एक्स डेज लागतात, म्हणजे निशू एका दिवसामध्ये 1/x एवढं काम करतो, बरोबर आहे. तर पिंटूला तेच काम कंप्लीट करण्यासाठी x प्लस 6 डेज लागतात. तर पिंटू एका दिवसामध्ये 1/x प्लस 6 एवढं काम करतोय. तर ते दोघं पण 4 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. तर ते दोघं जण एकाच दिवसामध्ये किती काम करतील? 1/x प्लस 1/x प्लस 6 इक्वल टू 1/4. अशा प्रकारे आपली या ठिकाणी कंडिशन येणार आहे. तर या ठिकाणी देअरफॉर बाय गिव्हन कंडिशन 1/x प्लस 1/x प्लस 6 इक्वल टू 1/4. हे जे आहे ते निशू 1/x एवढं काम कंप्लीट करतोय. हे जे आहे ते पिंटू 1/x प्लस 6 एवढं काम एका दिवसामध्ये कंप्लीट करतोय. दोघं जण 4 दिवसामध्ये ते पूर्ण काम करतायत. तर ते दोघं जण मिळून एका दिवसामध्ये 1/4 एवढं काम करतायत. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे आपण कंडिशन घेतली, टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन x प्लस 6 प्लस x इंटू 1 x इंटू x प्लस 6 इक्वल टू 1/4. देयरफॉर 2x प्लस 6/x स्क्वेअर प्लस 6x इक्वल टू 1/4. टेकिंग अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू 4 8x प्लस 6 इंटू 4 24 इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6x. देयरफॉर x स्क्वेअर प्लस 6x ॲज इट इज 8x आणि 24 आहे ते राईट साईडला आपण घेऊन जाऊया. 0 इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x मायनस 24. देयरफॉर
0 इक्वल टू एक्स स्क्वेअर 6x मायनस 8x मायनस 2x मायनस 24. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपल्याला 1 इंटू मायनस 24चे फॅक्टर्स पाडायचे आहेत, म्हणजे मायनस 24चे असे फॅक्टर पाडायचे की जेणेकरून त्यांची सबट्रॅक्शन मिडल टर्म मिळायला पाहिजे. तर असे कोणते दोन फॅक्टर्स आहेत, तर ते फॅक्टर्स आहेत 6 इंटू 4 24. तर या ठिकाणी पहा निगेटिव्ह 24 आहे, तर ह्या दोघांपैकी एक कोणतं निगेटिव्ह आहे, तर कोण निगेटिव्ह आहे, तर मिडलला पहा मायनस आहे, नाही तर मोठ्या संख्येला मायनस दुसऱ्याला प्लस द्या, या ठिकाणी -2. ह्यांची ॲडिशन येते -2 मल्टिप्लिकेशन येतं -24. देअरफॉर इक्वेशन कॅन बी रिटन ॲज एक्स स्क्वेअर -2च्या ऐवजी आपण -6x आणि 4x घेऊ. -6x प्लस 4x मायनस 24 इक्वल टू 0. ह्यांचे आपण दोन ग्रुप पाडले, या ठिकाणी x कॉमन इन ब्रॅकेट x -6 प्लस 4 कॉमन घेतला x -6 इक्वल टू 0. एका ब्रॅकेटमध्ये x -6 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 4 इक्वल टू 0. देअरफॉर x -6 इक्वल टू 0 और x प्लस 4 इक्वल टू 0. देअरफॉर x इक्वल टू हे -6 राईट साईडला गेल्यानंतर +6 होईल और x इक्वल टू -4. देअरफॉर x is not equal to -4 because number of days never negative. Therefore x equal to 6. तर या ठिकाणी निशूला ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील, 6 दिवस लागतील, आणि पिंटूला तेच काम कंप्लीट करण्यासाठी 6 + 6 मीन्स 12 डेज लागतील या ठिकाणी. देअरफॉर निशू कंप्लीट सर्टन वर्क in 6 days and Pintu complete same work in 12 days. तर प्रॅक्टिस सेट 2.6 मधील 9th एक्झाम्पल तर ते अशा प्रकारे आहे. इफ 460 is divided by a natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1, find quotient and divisor. तर या ठिकाणी तुम्हाला एक नंबर दिलेला आहे 460. ह्या नंबरला एखाद्या नॅचरल नंबरने जर डिवाइड केलं तर त्या ठिकाणी क्वेश्चन अशा प्रकारे येतो. हा क्वेश्चन डिव्हायझरच्या 5 टाईमपेक्षा 6ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन आणि डिव्हायझर फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण असं म्हणूयात लेट x बी द डिव्हायझर्स, देअरफॉर क्वेश्चन इज क्वेश्चन अशा प्रकारे आहे. क्वेश्चन इज 6 more than 5 times द डिव्हायझर, म्हणजे या ठिकाणी डिव्हायझर x आहे, 5x + 6 अशा प्रकारे हा क्वेश्चन येतोय. आणि या ठिकाणी आपल्याला रिमाइंडर पण दिलेला आहे. तो रिमाइंडर अशा प्रकारे आहे, रिमाइंडर इक्वल टू 1. देअरफॉर बाय गिवन कंडिशन, तर आपली कंडिशन अशा प्रकारे आहे, डिव्हिडंड इक्वल टू क्वेश्चंट इंटू डिव्हायझर प्लस रिमाइंडर. तर आपण कोणताही नंबर अशा फॉर्म्युला लिहू शकतो, डिव्हिडंड इक्वल टू क्वेश्चंट इंटू डिव्हायझर प्लस रिमाइंडर. तर या ठिकाणी तुम्हाला डिव्हिडंड किती दिलेला आहे 460 इक्वल टू क्वेश्चंट आहे 5x + 6, डिव्हायझर आपण या ठिकाणी ॲज्युम केलेला आहे, तो आहे x प्लस रिमाइंडर इज 1. देअरफॉर 460 हे जे +1 आहेत ते आपण लेफ्ट साईडला घेऊ. 460 - 1 इक्वल टू x इंटू 5x
5x² प्लस 6x. 460 minus 1 459 equal to 5x² plus 6x. 459 राईट साईडला मायनस होईल. 0 इक्वल टू 5x² प्लस 6x minus 459. Therefore 5x² plus 6x minus 459 इक्वल टू 0. तर या ठिकाणी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारे मिळालेलं आहे. 5x² प्लस 6x मायनस 459 इक्वल टू 0. तर हे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. तुम्हाला 5 इंटू मायनस 459चे फॅक्टर्स पाडायचे आहेत. मायनस 459 इंटू 5 ह्याचे तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे आहेत आणि ते फॅक्टर्स अशा प्रकारे आले पाहिजेत की जेणेकरून त्यांची सबट्रॅक्शन 6 असायला पाहिजे. तर या ठिकाणी पहा आपण 459चे फॅक्टर्स पाडूया. 459 इक्वल टू ह्याला 3ने भाग जातो म्हणजे या ठिकाणी 3 इंटू 3 1 3 3 5 15 3 त्रिक 9 म्हणजे 3 गुणुले या ठिकाणी 153ला परत 3नेच जाईल. मग या ठिकाणी 3 गुणुले 3 5 15 3 1 3 म्हणजे 3 गुणुले 3 गुणुले 17 गुणुले 3 म्हणजे या ठिकाणी हा 5 पण आहे म्हणजे 3 गुणुले 3 गुणुले 17 गुणुले 3 आणि हा 5 म्हणजे अशा प्रकारचे 459 इंटू 5चे हे फॅक्टर्स पडत आहेत. तर ह्याच्यामधून आपल्याला असे दोन नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत की त्यांचे मल्टिप्लिकेशन मायनस 459 इंटू 5 एवढे यायला पाहिजे आणि त्यांची सबट्रॅक्शन मिडल टर्म एवढी 6 एवढी यायला पाहिजे. मग या ठिकाणी पाहूयात. मग 3 त्रिक 9 9 5 45 ह्यांचा एक ग्रुप केला आपण. 3 त्रिक 9 9 5 45 म्हणजे हा झाला 45 आणि 17 त्रिक ह्याचा एक ग्रुप 51. हे 51मधून 45 गेल्यानंतर सबट्रॅक्शन या ठिकाणी येते 6 म्हणून या ठिकाणी येईल 51 आणि 45 अशा प्रकारचे दोन फॅक्टर्स पडत आहेत की जेणेकरून त्यांचं मल्टिप्लिकेशन 459 इंटू 5 येते आणि ह्यांची सबट्रॅक्शन केली तर मिडल टर्म येते. पण या ठिकाणी मिडल प्लस आहे या ठिकाणी मोठ्या संख्येला प्लस द्या दुसऱ्याला मायनस द्या ह्यांची ॲडिशन ते प्लस 6. तर या ठिकाणी आपण हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते अशा प्रकारे लिहा. 5x² प्लस 6xच्या ऐवजी 51x मायनस 45 51x मायनस 45x मायनस 459 इक्वल टू 0. देअरफॉर ह्याच्यातून कॉमन येईल ओनली x इन ब्रॅकेट 5x प्लस 51 मायनस 9 कॉमन येईल. 9 कॉमन घेतल्यानंतर आतमध्ये येईल 9 5 45 x मायनस 9 5 45 9 1 9 बरोबर 0 म्हणजे ह्या दोन ब्रॅकेटच्या ऐवजी एक ब्रॅकेट घेऊयात 5x प्लस 51 आणि दुसरा ब्रॅकेट येईल x मायनस 9 इक्वल टू 0. देअरफॉर 5x प्लस 51 इक्वल टू 0 और x माइनस 9 इक्वल टू 0. Therefore 5x इक्वल टू माइनस 51. Therefore x इक्वल टू माइनस 51 अपॉन 5 और x इक्वल टू 9 और x इक्वल टू 9. Therefore x is not equal to minus 51 upon 5 because natural number never negative. Therefore x equal to 9. तर या ठिकाणी आपल्याला फाइंड क्वेश्चन आणि डिवायझर काढायचं आहे. तर या ठिकाणी आपला डिवायझर आला. देअरफॉर डिवायझर इक्वल टू 9 अँड क्वेश्चन इक्वल टू या ठिकाणी क्वेश्चन आपला आला होता 5x प्लस 6 5 इंटू 9 प्लस 6 9 5 45 6 51 म्हणजे या ठिकाणी डिवायझर येतो 9 आणि क्वेश्चन येतो 51. तर प्रॅक्टिस सेटमध्ये शेवटचं जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती तुम्ही सॉल्व करा. काही डाऊट असेल तर तुम्ही मला फोनद्वारे विचारू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मेसेज टाकू शकता. अशा प्रकारे हा आपला
दुसरा जो चॅप्टर होता क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी आपला संपलेला आहे. पहिल्यापासून सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रॅक्टिस सेट जे पण असतील ते सॉल्व करा, डाऊट्स असतील ते विचारा किंवा ग्रुपवर टाका. ओके, धन्यवाद.